नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी आपण एक भयकथा अपलोड केली होती. त्याचं नाव होतं मुंबई गोवा महामार्ग पुलाचे बांधकाम करताना कामगारांना आलेला भयानक अनुभव. तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की दुसऱ्या कामगारांचा एक वेगळा अनुभव याच पुलासंदर्भात आपण दुसऱ्या कथेमध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण तो अनुभव पाहणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये असं झालं होतं, की जे कामगार तिथे त्या पुलाचं बांधकाम करण्यासाठी आले होते आणि त्यांची टीम आली होती. त्यांनी त्या राहण्यासाठी म्हणून पत्र्याच्या शेड या नदीतच उभारल्या होत्या, जिथे प्रत्यक्षात काम सुरू होणार होतं नदीमध्ये पुलाचं तिथे. तर तिथे रात्री 12 नंतर त्यांच्या त्या पत्र्याच्या शेडभोवती कोणतरी फिरतंय, फिरतंय सतत असा त्यांना भास व्हायचा. दगड पडतायत त्या पत्र्यांवरती, कोणतरी बारीक दगड मारतंय असा भास व्हायचा. एके दिवशी तर त्यांना असं त्या नदीच्या खडकावरती दिसलं, वाहणाऱ्या पाण्याच्या बाजूला एक मोठा खडक होता. त्या खडकावरती एक माणूस मेलेला आहे खडकावरती. तो असा पडलेला आहे खडकावरती आणि त्याच्या बाजूला त्याची पत्नी बसून रडते आणि त्याला उठायला सांगते. असं चित्र त्यांना डोळ्यासमोर दिसतं आणि ते घाबरतात. आणि मग ते कामगार ना निघून जातात काम सोडून दुसरीकडे आणि तिथला जो सुपरवायझर आणि इंजिनिअर असतो ना, त्यांनी देखील ह्या घटनेची त्यांना देखील माहिती असते. त्यामुळे ते देखील बदली करून घेतात, दुसऱ्या साईटवरती जातात. आणि मग त्यानंतर 15-20 दिवस त्या पुलाचं बांधकाम बंद राहतं. आता 15 दिवसानंतर परत ते पुलाचं बांधकाम सुरू करण्यासाठी म्हणून कंपनी दुसऱ्या कामगारांना 20-22 कामगारांना तिथे घेऊन येते. त्यांचा सुपरवायझर आणि इंजिनियर त्याला देखील दुसऱ्या नवीन सुपरवायझर आणि जो इंजिनियर असतो त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांची बदली करून आणलेलं असतं आणि ते काम सुरू करणार होते. आता मंगेश जो टपरीवाला असतो त्या पुलावरती म्हणजे हायवेला ज्याची टपरी असते पुलाच्या वरती, तर तो मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या कामगारांपासून काही लपवत नाही. तर तो कामगारांना सांगतो, की मागच्या कामगारांना असा-असा भयानक अनुभव आलेला आहे, जिथे त्यांनी खाली ज्या शेड उभारलेत पत्र्याच्या नदीमध्ये, तर तिथे त्यांना असे-असे 2 अनुभव आलेत. त्यामुळे तुम्ही त्या शेडमध्ये न राहता इथे हायवेला म्हणजे माझ्या टपरीच्या बाजूला इथे ते शेड बांधून किंवा झोपड्या बांधून राहा, पण खाली राहू नका. तसंच ना ते सुपरवायझर आणि जो इंजिनियर असतो त्याला देखील मंगेश सांगतो तो टपरीवाला, की असा-असा प्रकार झालाय, त्यामुळे तुम्ही कामगारांना खाली राहायला देऊ नका म्हणून. तर जो सुपरवायझर असतो, इंजिनियर असतो, तो मंगेशवरती चिडतो, की असं तुम्ही सांगू नका, नाहीतर आमचं काम अजून डिले होईल. कारण ऑलरेडी आता 15-20 दिवस काम बंद आहे. त्यामुळे कामगार घाबरतील. तुम्ही असं काहीतरी सांगू नका म्हणून. तर मंगेश म्हणतो, की मी सांगायचं काम केलं कारण जो काही अनुभव मागच्या कामगारांसोबत घडलाय, तेव्हा मी देखील त्याला साक्षीदार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ऐकायचं ते ऐका, नाहीतर सोडून द्या विषय म्हणून. आता कामगार मात्र घाबरतात आणि कामगार त्यांना सांगतात, की "नाही, आम्ही खाली झोपणार नाही. आम्ही वरती हायवेच्या कडेला झोपड्या उभारतो, तिथे आम्ही राहू." म्हणून. आता जी कंपनी असते बांधकाम करणारी मुंबई गोवा हायवे जे पूल बांधायचं आहे तिथे. तर ती कंपनी यावेळी निर्णय घेते, की आता दिवस-रात्र काम चालेल इथून पुढे 2 शिफ्टमध्ये. थोडे कामगार दिवसाचे काम करतील, थोडे रात्रीचे कामगार करतील आणि दिवस-रात्र काम चालेल म्हणून. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 एक ड्युटी असायची म्हणजे एक शिफ्ट असायची आणि संध्याकाळी म्हणजे रात्री 8 ते सकाळी 6 दुसरी शिफ्ट असायची. तर आता जोरदार काम सुरू झालं. तिथे आता प्रकाशासाठी त्यांनी 10-12 मोठमोठे हॅलोजन लावले. म्हणजे जेणेकरून प्रकाश भरपूर तिथे पडावा आणि काम जोरात सुरू राहावं. आता त्यांचं काम सुरू झालं, की ड्रिलिंग करायचं म्हणजे ना त्या पुलाला 3 जे पिलर आहेत, मध्ये 1 आणि साइडला 2 असे 3 पिलर होते. तर ते पिलर खाली त्यांचं काँक्रीटमध्ये बांधकाम करण्यासाठी म्हणून खोदाई सुरू झाली. तर मधला जो पिलर होता ना, तो 10 फूट, 15 फूट, 20 फूट, 25 फूट खोलून झाला ना, तरी त्याला खडक मिळेना. आज बाजूच्या 2 पिलरांना खडक मिळालं एक 15-20 फुटावरती, पण एक 25 फूट खोदून देखील पोकलांच्या सहाय्याने त्यांना खाली खडक मिळेना आणि त्यांची टेक्निक काय असते, की खडक मिळाल्यानंतर खडकात ते ड्रिलिंग करतात. ते शिगा टाकून मग वर त्याच्यावरती तो काँक्रीटचा पिलर उभा केला आतून त्याच्यावरती ते पुढचं बांधकाम होतं. तर पिलरसाठी खडक मिळेना. 30 फुटापर्यंत खोदाई झाली तरी देखील खाली खडक मिळेना. आता सुपरवायझर, इंजिनियर आणि कंपनीचे सगळे जे वरचे स्टाफ होता तो सगळं चिंतित होता, की आता कसं बांधकाम करायचं? तर अजून देखील खोदण्याचा निर्णय त्या ठिकाणी कंपनीने घेतला. आता कामगार मात्र वरतीच झोपड्या बांधून राहू लागले हायवेच्या बाजूला. खाली ते काय ज्या रूम बांधलेल्या होत्या पत्र्याच्या तिथे काही राहत नव्हते ते. कारण हा मागच्या कामगारांसोबत घडलेला अनुभव त्यांनी मंगेशकडनं ऐकला होता. आता मित्रांनो काय होतं पुढे, एके दिवशी संध्याकाळी 6च्या दरम्यान
जे मोठे 2 पंप असतात, तो म्हणजे जो खड्डा खोदला जातो पिलरसाठी, तिथे जे पाणी साठायचं नदीचं ना, ते पाणी बाहेर काढायचं आणि पुढे खोदाई करायची, असं ते त्यांचं काम होतं. तर 2 पंप त्याच्यातले ना 10-10 हॉर्स पॉवरचे बंद पडले. म्हणजे असे प्रत्येक त्या पिलरमध्ये ते पंप टाकलेले होते. 2 पंप ते बंद पडले. त्यामुळे ते पाणी उपसा तेवढं होईना बाहेर, खड्ड्यातलं पाणी बाहेर निघेना. मग इंजिनिअर म्हणाला, की आजची रात्रीची जी शिफ्ट आहे ती आपण बंद ठेवू आणि उद्या सकाळी काम सुरू करू. तोपर्यंत या पंपांचा मेंटेनन्स वगैरे केला जाईल. आणि मग रात्रीचे कामगार सगळेजण आपापल्या झोपडीमध्ये निघून जातात, ज्या हायवेला बांधलेल्या असतात त्या. आणि मेंटेनन्सवाले येतात 8 वाजता आणि 9 वाजेपर्यंत ते पंपांची दुरुस्ती वगैरे सगळे होऊन ते ओके करतात. आता तिथे कामच सुरू नाहीये, त्यामुळे एकच हॅलोजन तिथे चालू ठेवलेला असतो. बाकीचे हॅलोजन सगळे बंद करून ठेवलेले असतात. कारण एक कशासाठी, तर त्या ठिकाणी सळया वगैरे, सिमेंट वगैरे ते सगळे सामान टाकलेलं होतं म्हणून. तर मित्रांनो, तो जो इंजिनियर आणि सुपरवायझर आहे ना, तो त्या पुलाच्या वरती हायवेलाच एक बंगला होता, तो त्यांनी भाड्याने घेतला होता कंपनीने, आणि तिथे ते सुपरवायझर आणि इंजिनियर राहायचे. आणि कंपनीतूनच त्यांना खानावळीतून तो डबा यायचा रात्री जेवण्यासाठी. आता हे रात्री ना त्यांना 9 वाजता डबा येतो, 9 9:30 पर्यंत हे डबा वगैरे जेवतात आणि असेच फिरत त्या नदीच्या दिशेने जातात रात्री. तर मंगेश त्यांना सांगतो, की तुम्ही खाली कुठे जाताय म्हणून, खाली जाऊ नका, कारण आता काम चालू नाही तर खाली कशाला जातात. तर तो सुपरवायझर इंजिनियर म्हणतो, की आम्ही फेरफटका मारून येतो जरा कामाच्या त्या ठिकाणी, थोडंफार लक्ष टाकून येतो म्हणून. तर मंगेश म्हणतो ठीक आहे. आता कामगार त्यांना मात्र सुपरवायझरला, इंजिनियरला खाली जाऊ देत नाही. ते म्हणते, साहेब आज काम सुरू नाही तर तुम्ही कशाला दोघे जण त्या ठिकाणी जाताय, बाकी कोण तर खाली नाहीये म्हणून. आणि एकच हॅलोजन चालू होतं, त्यामुळे जास्त असा प्रकाश त्या ठिकाणी नव्हता. तर इंजिनियर आणि सुपरवायझर त्यांना सांगतात, की हे दोघे जण सांगतात, की तुम्ही काय घाबरू नका, आम्ही कोणाला भूताला वगैरे घाबरत नाही, त्यामुळे तुम्ही झोपा सगळेजण, आम्ही तिथे 1 तासभर टाइमपास करतो, कारण दररोज रात्रीची सवय आहे थोडंसं जागण्याची, त्यामुळे आम्हाला झोप येणार नाही. नंतर आम्ही वर येऊन बंगल्यामध्ये झोपू, तुम्ही तुमच्या झोपडीमध्ये झोपा. तर कामगार आता त्यांना सांगतात, आता त्यांच्या जे सांगतात की तुम्ही जाऊ नका, आणि हे ऐकत नसतात, त्यामुळे कामगार पुढे काय बोलत नाही. पण ते सांगतात कामगार त्यांना, की साहेब तुम्ही जास्त वेळ थांबू नका, 1 तासाभरामध्ये वर येऊन तुम्ही तुमच्या जो बंगला आहे त्या ठिकाणी झोपा म्हणून. आणि हे जाऊन खाली 9:30 वाजता जे एक खडक असतं त्या प्रवाहामध्ये, त्या खडकावरती येऊन बसतात आणि बाजूलाच एक 10-15 फुटावरती तो 30 फूट खोदकाम केलेला खड्डा असतो. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं, कारण पंप बंद असल्यामुळे पाणी बाहेर काढता येत नव्हतं. आणि आता दुसऱ्या शिफ्ट म्हणजे सकाळच्या शिफ्टला काम सुरू होणार होतं. तर हे दोघे जण त्या खडकावरती बसलेले आहेत, गप्पा गोष्टी करतायत. ते एका हॅलोजनचा प्रकाश तेवढा काही जास्त आजूबाजूला पडत नव्हता, त्यामुळे थोडासा अंधारच वाटत होता. आणि ह्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात. आणि हे म्हणतात, की असं ऐकलंय मंगेशकडनं, की ते असे भयानक अनुभव घडलेत म्हणून मागच्या कामगारांसोबत, मागच्या सुपरवायझर सोबत, इंजिनियर सोबत. पण आपण काय घाबरायचं नाही, दोघे एकमेकांना सांगतात, आपण काय घाबरायचं नाही, अशा काही गोष्टी नसतात. ते साले डरपोक असतात म्हणून घाबरले अशा सगळ्या गोष्टींना. तर आणि ह्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात. ह्यांच्या गप्पा गोष्टी चालल्या असतानाच ना, जिथून त्या झोपडीकडनं म्हणजे वरच्या हायवेवरनं त्या नदीकडे, त्या ज्या ठिकाणी काम चालू आहे ना, तिथे त्याने असा रस्ता बनवलेला एक, म्हणजे मातीचा रस्ता होता खाली ते गाड्या वगैरे येण्यासाठी. तर त्या रस्त्यावरनं, त्या वाटेवरनं कोणतरी 2 लहान मुलं, म्हणजे एक मुलगा आणि एक मुली, वय किती असेल 7-8 वर्षाचं असेल, आणि कोणतरी गप्पा गोष्टी करत 2 मुलं अशी बोबड्या बोलामध्ये बोलतायत आणि खाली येतायत त्या वाटेवरनं, असं त्यांना जाणवतं की कोणतरी येतायत म्हणून. तर आता ते कामगार असतात ना, त्यांचे ते फॅमिलीज घेऊन आलेले असतात, त्यांची बायका, पोरं सगळी त्यांच्या सोबत असतात. आता हे लोक जण म्हणतात, की त्या कामगारांची कोणतरी मुलं वरती खेळतायत, आणि एवढे रात्री आता 9:45-10 वाजत आले, आणि ह्या मुलांचा आवाज येतो. का कामगारांना माहित नाही की काय, आणि पुढच्या ह्या त्यांच्या गोष्टी एकमेकांच्या चालू होतात. असं करता करता आता मात्र त्या जो हॅलोजन लावलं त्याच्या उजेडामध्ये ती 2 मुलं हातात हात घालून एकमेकाच्या, 7-8 वर्ष, एक मुलगा एक मुलगी, त्या वाटेवरनं आता त्या नदीकडे यायला निघतात. म्हणजे यांच्या हे जे खडकावरती बसले त्यांच्या बाजूने एक 10-15 फुटावरनं, आणि खाली यायला निघतायत. ह्यांना दिसतायत की खाली जातायत म्हणून, त्या प्रवाहाच्या दिशेने किंवा जो खड्डा खणलेला आहे त्याच्या दिशेने. तर इंजिनियर सुपरवायझरला सांगतो, की अरे जा त्या कामगारांना हाक मारा आणि त्यांना सांग तुमची 2 मुलं खाली आलेत, साल्यांचे मुलांवरती देखील लक्ष नाहीयेत.
तर सुपरवायझर मोठमोठ्याने हाका मारायला सुरुवात करतो कामगारांना, की "अरे तुमची मुलं खाली आले, त्यांना घेऊन जा. अरे सगळे झोपलात की काय? मुलं खाली आली तुमची." आता कामगार मात्र सगळे गाढ झोपलेले असतात. एव्हा आता 10 10:15चा हा टायमिंग झालेला असतो आणि कामगार झोपलेले असतात. ते काही प्रतिसाद देत नाही. तर ती मुलं ना ह्यांच्या समोरून हळू त्या जो खड्डा खणलेला असतो ना 30 फुटाचा आणि त्यात पाणी भरलेलं असतं, त्याच्या दिशेने जायला लागतात. तर हे आता ह्यांना राहवत नाही. तर सुपरवायझर आणि इंजिनिअर दोघे ओरडतात, "ए मुलांनो कुठे जाताय? थांबा. जा तुमचे आई-वडील तुम्हाला बोलवतायत वरती. जा वरती या, मागे या, मागे या." तर ती मुलं ना अशी नजर करून दोघेही ह्या सुपरवायझरकडे, इंजिनिअरकडे पाहतात आणि ते पाहिल्यानंतर ना ते पुन्हा एकदा ओरडतात, "अरे आमच्याकडे बघताय का? मागे या. त्या खड्ड्यात जाल, त्या प्रवाहामध्ये जाल तर वाहून जाल. चला मागे या." तर ती मुलं ना त्यांच्याकडे बघून ना जोरजोरात हसू लागतात अचानकपणे आणि ह्यांना काही समजत नाही, ही मुलं अशी कशी? एकतर रात्री 10:15 वाजलेत, ही मुलं खाली आलीत आणि त्यांना आम्ही दम देतोय, तर ही 7-8 वर्षाची मुलं आमच्याचकडे बघून जोरजोरात हसतायत, म्हणजे आम्हाला चिडवतायत. आता तो सुपरवायझर काय म्हणतो, "मी काठी काढतो हां. जर तुम्ही आता वर नाही आलात तर एकेकाला काठीने ह्या झोडून काढणार. चला वरती." असा तो दम देतो सुपरवायझर. तरी देखील ती मुलं काही मागे येत नाही. त्यांच्याकडे बघून जोरदार हसतात आणि हळू जो खड्डा खणलेला असतो त्या खड्ड्याच्या दिशेने जायला लागतात. आता मात्र खड्ड्याच्या दिशेने हे जायला लागतात ना, तेव्हा मात्र इंजिनिअर सुपरवायझरला सांगतो, "अरे जा धावत आणि पटकन त्यांना पकड, नाहीतर त्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये 30 फूट पाणी भरलेलं आहे. त्याच्यामध्ये ती पडतील आणि बुडून मरतील. जा पटापट." तर मित्रांनो ना, असं तो म्हणतो आणि सुपरवायझर सांगतो, "नाही साहेब तुम्ही पण माझ्यासोबत चला. मला पण थोडंसं आता काहीतरी विचित्र वाटायला लागलं. ही मुलं एवढी लहान मुलं आणि आमचं ऐकत नाहीयेत, तरी देखील ते पुढे-पुढे जातात. मला काहीतरी विचित्र वाटतंय. साहेब तुम्ही माझ्यासोबत चला." तर तो इंजिनिअर सांगतो, "ठीक आहे, चल मी पण येतो तुझ्यासोबत." आणि ते खडकावरनं खाली उतरतात आणि त्या हॅलोजनच्या उजेडामध्ये त्या मुलांच्या दिशेने जाऊ लागतात. जशी हे पुढे जातात, तशी ती मुलं धावत त्या खड्ड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. हे थांबतात, मुलं देखील थांबतात आणि ह्यांच्याकडे बघून जोरजोरात हसत असतात. आता हे पुन्हा एकदा 4 पावलं पुढे गेल्यानंतर ती मुलं 4 पावलं पुन्हा एकदा त्या खड्ड्याच्या दिशेने जातात. ह्यांना काही कळत नाही, हा काय प्रकार चाललाय? जेवढी पावलं आम्ही पुढे जातोय, तेवढी ती मुलं त्या खड्ड्याच्या दिशेने पुढे जातायत. आता काहीतरी म्हणजे विचित्र घडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांना वाटलं, की आता ही मुलं त्या खड्ड्यामध्ये पडतील की काय? हे दोघेही आता थांबण्याचा निर्णय घेतात, की आता पुढे जायचं नाही. कारण आता तो खड्डा एक 6-7 फुटावरती होता. म्हणजे तिथे पुढे गेल्यानंतर ती आता डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये पडणार होती. आणि हे जागी स्तब्धपणे उभी राहिलेत आणि त्या मुलांना सांगतायत, की "अरे या तुम्हाला आम्ही चॉकलेट देतो. या इकडे या. तिकडे जाऊ नका. त्या खड्ड्यात पडाल तुम्ही. त्या पाण्यामध्ये पडाल. इकडे या." तरी देखील ती मुलं जोरजोरात यांच्याकडे बघून हसत असतात. आता मात्र ह्यांना हा प्रकार विचित्र वाटतोय, की ही मुलं नाहीयेत. हा काहीतरी भयानक प्रकार आहे आणि आता आपण त्या ठिकाणाहून गेलं पाहिजे मागे. आता दोघेही घाबरतात हा सगळा प्रकार पाहून आणि तेवढ्यात ना अ, अ, मित्रांनो तो जो खड्डा असतो 30 फूट खोललेला ना, त्या खड्ड्यातून एका बाईचा आवाज येतो. म्हणजे त्यांची आई असावी असा त्या बाईचा आवाज येतो. "अरे मुलांनो चला आपल्याला घरी जायचंय. चला लवकर चला. चला माझ्यासोबत घरी यायचं." असं आतमधून त्या खड्ड्यातून आवाज आल्यानंतर हे दोघेही घाबरतात आणि धावत पुन्हा ज्या खडकावरती ते बसले असतात तिथे येऊन उभे राहतात. तर मित्रांनो आता मात्र ती खड्ड्यातून एक बाई ती दिसत नसते, परंतु तिचा आवाज येत असतो त्या सगळ्या शांत वातावरणामध्ये. "ए मुलांनो चला घरी जायचंय आपल्याला. चला लवकर. उशीर झालाय. चला घरी जायचंय." असं आवाज येत होता आणि एका क्षणी ती जी मुलं आहेत ना, त्या दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला असतो. ती मुलं धावत जाऊन अक्षरशः त्या पाण्यामध्ये उडी घेतात मित्रांनो. पाणी उंच उडतं, पाणी हलायला लागतं आणि हे दोघेही वेडेपिशे होतात हा सगळा प्रकार पाहून आणि ते धावत त्या कामगारांकडे जातात आणि त्यांना सांगतात, की "तुम्ही तुमची आधी मुलं आहेत का बघा सगळ्यांना." तर ते सगळे कामगार उठतात आणि सगळे गोंधळ निर्माण होतो आणि ते म्हणतात, की "काय झालं साहेब, काय झालं?" "अरे, तुमची कोणतरी 2 मुलं आता त्या खड्ड्यामध्ये पडलीत. आम्ही तुम्हाला केव्हापासून हाका देतोय. त्या मुलांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला. ती मुलं ऐकली नाही. शेवटी त्या खड्ड्यामध्ये ती पडली आहेत. चला पहिले तुम्ही आणि ते पंप चालू करा." सगळ्या ना कामगारांची धावपळ होते आणि सगळे कामगार आपापल्या मुलांना बघतात आपापल्या झोपडीमध्ये तर सगळ्यांची मुलं असतात. आता हे येऊन सांगतायत, "साहेब आमची सगळ्यांची मुलं आहेत. तुम्ही कोणाला बघितलं? तुम्हाला काहीतरी भास झाला असेल." तो म्हणतो, "भास काय होणं शक्यच नाही. हा प्रकार अर्धा पाऊण तास आमच्या बाबतीमध्ये चाललाय. तुम्ही चला आणि ते पंप चालू करा."
आता ते कामगारांना घेऊन येतात, ते सगळे पंप चालू करतात, सगळे हॅलोजन वगैरे सगळे पेटवले जातात, पुन्हा सुरू केले जातात, प्रकाश जिकडे तिकडे पसरतो आणि त्या खड्ड्यातलं पाणी 2-3 पंपांच्या सहाय्याने काढलं जातं. आता हे कामगार सांगत आहेत, "साहेब नाही हो, तुम्हाला काहीतरी भास झालाय. असं होणं शक्य नाही." तर ते म्हणतात, "नाही, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, त्या मुलांनी आतमध्ये उडी मारली आणि पाणी उंच उडालं आणि आता ते पंप सुरू करून अक्षरशः पुढच्या 1.5-2 तासामध्ये ना त्या खड्ड्यातलं पाणी पूर्णतः काढून टाकलं जातं. म्हणजे पूर्ण त्याच्यातलं पाणी काढलं जातं आणि त्या हॅलोजनच्या सहाय्याने आतमध्ये बघितलं जातं, तर कोणी मुलं नसतात त्याच्यामध्ये. आता हा प्रकार पाहून तर ते आणि घाबरतात आणि दोघे अक्षरशः जाग्यावरती कोसळतात. म्हणजे त्याच्या हातापायामध्ये ताण राहत नाही. सुपरवायझर आणि इंजिनियर सगळे कामगार ह्या दोघांना उचलून आणून वरती आणतात आपल्या झोपडीकडे हायवेच्या बाजूला आणि आता त्यांच्यासमोर एकच व्यक्ती दिसत असते, ती म्हणजे मंगेश. आणि ते मंगेशला रात्री त्याच्या घरी जाऊन बोलवून आणतात आणि त्यांना सांगतात, की साहेबांच्या बाबतीमध्ये असा-असा प्रकार घडला आणि हे अक्षरशः कापत असतात. अंग पूर्ण घामाने ना यांचं भिजलं असतं. जसं पावसामध्ये माणूस भिजतो ना, तसं त्यांचे कपडे भिजलेले असतात आणि दोघे असे कापत असतात आणि त्या सगळ्या प्रकाराने ते भयभीत झालेले असतात. मंगेश मग येतो आणि त्यांना सांगतो, की "साहेब काय झालं?" तर ते सांगतात, "असं-असं झालं. त्या 2 मुलांनी त्या खड्ड्यामध्ये उडी मारली. आम्हाला वाटलं कामगारांची मुलं होती म्हणून. परंतु पाणी आम्ही काढून बघितलं तर ती कामगारांची मुलं नाहीयेत." आणि हा एक भयानक प्रकार होता. मंगेश त्यांना सांगतो, की "मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं, ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी इथे आला होतात, की मागच्या कामगारांच्या बाबतीमध्ये असा प्रकार एक घडलेला आहे. त्या तुम्ही खाली थांबू नका." एरवी कसं असतं, भरपूर कामगार असतात, सगळ्या लाईट्स लावलेल्या असतात. त्यामुळे असे प्रकार कदाचित घडत नसावेत. परंतु तुम्ही दोघेच त्या 10 वाजता त्या खडकावरती बसला होतात आणि हा तुमच्या बाबतीमध्ये प्रकार घडला. आता पुन्हा एकदा तिथली जी एक देवता आहे तिथल्या स्थानातली, त्या एरियात म्हणजे तिथे ना मग दुसऱ्या दिवशी मंगेश सांगतो, की देवाला तिथूनच गाऱ्हाणं करतो, की "देवा ह्यांना थोडं बरं वाटू देत. उद्या तुझ्या आम्ही शरणापर्यंत येऊन तुला जो काही तुझा लागभाग आहे, म्हणजे नारळ असेल किंवा केळी असतील किंवा साखर असेल तिथे ठेवून ना तुझा आशीर्वाद आम्ही घेऊ, पण आज यांना थोडंसं बरं वाटू देत." आणि मंगेश तिथे जाऊन त्या गाऱ्हाणा करतो तिथल्या त्या एरियातल्या राखणदाराला आणि ह्यांना थोडं बरं वाटायला लागतं आणि ते सांगतात, की "आता थोडं आम्हाला बरं वाटतं." म्हणजे मनातली भीती निघून गेली. दुसऱ्या दिवशी मंगेश सांगतो, की "उद्या सकाळी आपल्याला तिथला जो राखणदार आहे त्याचं मोठं झाड आहे एका सावरीचं, तर त्या सावरीच्या झाडाकडे असं आपल्या नारळ, केळी वगैरे ठेवायचे आहेत उद्या." तर ते म्हणतात, "हो, हो, ठीक आहे. उद्या आम्ही उठल्या-उठल्या आधी पहिलं ते काम करूया. तुम्ही सकाळी लवकर इथे या" म्हणून. आणि मित्रांनो सकाळी ते स्वतःहून मंगेशला फोन लावतात आणि सांगतात, की "ते ते कुठे झाड आहे ते आम्हाला दाखव. तिथे आपण ते सगळे विधी करून मग तिथे आपण त्या राखणदाराचा आशीर्वाद घेऊया." आणि आमच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग अतिशय बेकार होता आणि भयानक होता. तर मग मंगेश त्यांना तिकडे घेऊन जातो. तिकडे सगळं ते केळी वगैरे, नारळ, साखर ठेवून अगरबत्ती किंवा दिवा लावून तिथे त्या राखणदाराला विनंती केली जाते, की म्हणजे यांच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार घडलाय त्याचा पुढे त्रास यांना व्हायला नको आणि इथून पुढे जोपर्यंत बांधकाम सुरू राहील तोपर्यंत इथल्या कामगारांना आणि इथले जे कोणी स्टाफचे म्हणजे उच्च अधिकारी असेल, या कोणालाही त्रास होऊ दे नको आणि हे पुलाचं बांधकाम कसं तरी एकदा पूर्ण होऊ दे. आणि त्यानंतर मग तिथे ते पाया पडून वगैरे येतात आणि त्यानंतर मात्र मित्रांनो ना पुढे काही अशी घटना मात्र घडलेल्याचं ऐकण्यात नाही. त्यानंतर पुढच्या 1-2 2.5 वर्षामध्ये त्या पुलाचं बांधकाम अगदी सुरळीतपणे पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून म्हणजे जुन्या पुलावरून जी वाहतूक असते ती बंद करून मग त्या नवीन पुलावरनं पुन्हा एकदा सुरू होते. तर असा एक भयानक जो प्रसंग त्या पुलावरती घडला होता आणि दुसऱ्या कामगारांच्या बाबतीमध्ये तो मी आज तुम्हाला सांगितलेला आहे. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे असे भयानक अनुभव, अशा गूढ गोष्टी किंवा अद्भुत गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आज मी दिली आपल्या सर्वांच्या मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.